हा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? पुरुषोत्तम लावडकर, गाव? तामसी, तालुका बाळापूर. तामसी तालुका बाळापूर. बरं बरं. हे जे बरबटीचं पीक आहे हे कुठल्या महिन्यात लावलं आहे तुम्ही? हे लावलं आहे 15 जूनला. 15 जूनला. हो. बरं बरं. हे खूप जबरदस्त वाढलं हो. हो, शेंगाही चांगल्या दिसतात आहे. हो, शेंगामध्ये भरपूर शेंगा लागल्या. बरं बरं. कुठलं औषध वापरलं होतं याला? याला नेटसर्फचं औषध मारलं. नेटसपचं ते जैविक? जैविक. बरं बरं बरं. किती तोड झाले आतापर्यंत? आतापर्यंत झाले 4 तोड. 4 तोड? हा. 4 तोड होत असतात का पण? 4 नाहीत होत, मग किती होतात जनरली? जनरली 3. 3. बरं. याच्यात तर अजूनही तोड दिसून राहिले म्हणजे म्हणजे अजून 2 तोड निघतात याच्यात. म्हणजे जवळपास 6 तोड निघतील. 6 तोड निघतात. म्हणजे डबलचा फरक झाला ना? डबलचा नाही, तिप्पटा फरक पडला. तिप्पटचा फरक म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा तिप्पटचा फरक झाला. हो. बरं. आता हे किती एकर आहे हे बरबटी? हे लिमिट झाले 10 गुंठे, 10-12 गुंठे. 10-12 गुंठे. हं. आणि मग याच्यामध्ये जे औषध वापरलं त्याचा खर्च किती आला असेल एकंदरीत? एकंदरीत खर्च आला असेल त्याचा किती फवारे केले? 3 फवारे 1500-1600 रुपये खर्च आला. म्हणजे 1500-1600 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला 3 पट उत्पन्न जास्त भेटत आहे. बरोबर आहे. मग याच्या पूर्वी क्वालिटी निघली. क्वालिटी पण निघाली क्वालिटी चांगली. निघली. अच्छा अच्छा. बरबटीची क्वालिटी पण आहे. बाकीच्या औषधमध्ये एवढी शेंगा एवढा लग्न होतं लागत. अच्छा अच्छा. क्वालिटी होती. क्वालिटी मार्केटमध्ये भाव जास्त भेटला ना आपल्याला. मार्केटमध्ये सुद्धा जास्त भाव भेटला. हा, जेवढं बाकीच्या लोकांच्या पेक्षा आपल्याला सवय म्हणजे 25% भाव जास्त भेटला. म्हणजे बाकीच्या लोकांच्या पिकापेक्षा आपल्याला तुम्हाला जास्त भाव भेटला क्वालिटीमुळे. म्हणजे हे फक्त जैविक वापरल्यामुळे झालं का? हो. चला बढिया बढिया. आता याच्या बाजूला हे कुठलं पीक घेतलंय तुम्ही? ही भेंडी. भेंडी. ही तर जबरदस्त वाढली हो. हो. हं? एवढी वाढते का भेंडी तुमची? नाही, भेंडी एवढी कधी नाही का? म्हणजे तुमच्यापेक्षा वरती गेली ना? हो. बरं. याची क्वालिटी कशी राहिली भेंडीची? क्वालिटी जवळपास हे सारखंच फिरलं होतं. अच्छा.